ईश्वरी आजीजवळ येते आणि तिला म्हणते की आजी काय करताय तुम्ही. तेव्हा आजी म्हणते की ये ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की संक्रांतीनिमित्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले होते मी. तेव्हा आजी ही तिला आशीर्वाद देते आणि म्हणते की बाळा सतायुष्य हो, तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुमच्या दोघांचाही संसार सुखाचा होऊ दे. आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आता आजी ही ईश्वरीकडे बघतच राहते. ईश्वरी विचारते की आजी काय झालं, तुमच्या डोळ्यात असं पाणी का आणि तुम्ही असा चेहरा पाडून का बसलाय. तेव्हा मग आता ईश्वरीला काहीच कळत नसतं की आजी सणाच्या दिवशी अशी नाराज का बसली. त्यावेळेला मग आजी ही ईश्वरीला म्हणते की हे बघ तुझ्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की वा, काही साडी खूपच सुंदर आहे आजी. तेव्हा ती खूप खुश होते आणि आजी म्हणते की तुझ्यासाठी संक्रांतीनिमित्त आज ही काळी साडी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की खूप सुंदर आहे ही साडी. तेव्हा आजी त्यावर म्हणते की हो असणारच ना, ही साडी खूप सुंदर आहे कारण ही साडी तुझ्या सासूची, माझ्या सात्विकाची आहे ही काळी साडी. तेव्हा आता ती एकदम गप्प होते. आजी म्हणते की तुला माहिती आहे अगं, सात्विका ही मला सांगून गेली होती, म्हणजेच ती मला नेहमी म्हणायची की संक्रांतीच्या साड्याला म्हणजे माझ्या सुनेसाठी मी खूपच सुंदर संक्रांतीची साडी काढून ठेवणार आहे. आणि त्या साड्यापैकी ही एक साडी ती ठेवायची. म्हणजे तिच्याकडे खूप काळ्या साड्या होत्या, परंतु त्याच्यापैकी ही एक काळी साडी ती अगदी जपून ठेवायची. आणि ती मला नेहमीच म्हणायची की आई, मी माझ्या सुनेला ना ही काळी साडी गिफ्ट म्हणून देणार. आणि त्यावेळेला मग तिची इच्छा असायची, ती म्हणायची मला की आई, जर मी विसरले ना तर तू मला सांगा, आठवण करून दे की ही काळी साडी मला माझ्या सुनेला द्यायची आहे. ती तर बिचारी सगळं सोडून निघून गेली. मला तर सगळं काही आठवणीत ठेवावंच लागलं, कारण की तिला ही काळी साडी तुला द्यायचीच होती ना म्हणून. मग ईश्वरी, तुझ्या सासूची अशी इच्छा होती की तू ही काळी साडी नेसावीस आणि त्याच्यासाठी ही काळी साडी मी तुला देत आहे. खरं तर ती असती ना तर तिनेच आनंदाने तुझ्या हातात ही सोपवली असती, खूप खुश असती तुला ही साडी देताना. पण आज मला ती जबाबदारी पार पाडायची आहे. मी एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होणारे आज असं वाटतंय मला. तेव्हा मग आता आजी तिला म्हणते की नेशील ना तू ही काळी साडी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी, नक्की नेसेन. काही झालं तरीही मी ही काळी साडी नेसेन. आईंची इच्छा होती ना तर मग आईंची इच्छा मी नक्की पूर्ण करणार. आणि ती आजीला वचन देते की मी ही काळी साडी नेसेन. आणि नंतर मग ईश्वरी ती काळी साडी घेऊन तिच्या रूममध्ये येते. आणि रूममध्ये आल्यानंतर ती काळी साडी बघत बघतच येत असते. तेवढ्यातच तिथून अर्णव समोरून येतो आणि तिच्या हातातून ती साडी खेचून घेतो आणि म्हणतो की व्हॉट, काय हे सगळं, ही साडी तू का घेतलीस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ही साडी. तेव्हा तो म्हणतो की ही तर माझ्या आईची काळी साडी आहे ना, मग ही तू का घेतली, तुला कोणी दिली. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, ही साडी मला आजीने दिली आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हाऊ डेअर यू टच दिस, असं म्हणून तो आता खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की हे सगळं घेण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली, सांग मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं काय करताय. त्यानंतर अर्णव ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की माझ्या आईची साडीला हात लावायची तू हिंमत करू नको. तिची साडी म्हणजे तुला भेटणं याचा तिला जास्त त्रास होईल. ईश्वरी म्हणते की मला स्वतः आजीने दिली ती, म्हणजेच आईंची अशी इच्छा होती की ही साडी मी नेसावी म्हणून म्हणून त्यांनी माझ्याकडे ही साडी सोपवली आहे. तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की ते काही असो, आजीला काही माहिती नाही आहे ना की काय घडलंय ते, आणि नेमकं तू आणि तुझ्या आईने काय केलंय हे देखील आजीला माहीत नाही, आणि त्यामुळे आजीने ही साडी तुला दिली असणार आहे. परंतु मला आता त्याच्याशी काही नाही आहे, पण तू ही साडी नेसायची नाहीस. तुला माहीत नाहीये, ही साडी जर तू नेसलीस ना तर त्याचा माझ्या आईला खूप त्रास होईल आणि तिला त्रास झालेला मला बघवणार नाही, आणि त्यामुळे अजिबातच तू ही साडी घ्यायची नाही. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, जर तुमची इच्छा असेल की मी ही साडी नेसायला नको तर चालेल, नाही नेसणार मी ही साडी. अर्णव म्हणतो की येस, काही झालं तरीही ह्या साड्या नेसण्याची तुला काही गरज नाहीये, समजलं. त्यामुळे तुझ्याकडचा हा हक्क मी हिरावून घेतोय. कितीही काही झालं तरीही ही साडी मी तुला नेसून देणार नाही. मला आईची इच्छा मान्य होती, परंतु तुला मात्र हे अजिबात नाही देणार मी, कारण की जे माझ्या आईचे गुन्हेगार आहेत त्यांना मी हे अजिबातच हँडल करू देणार नाही. मी गेट इट, पुन्हा त्याला हात लावण्याची हिंमत करू नको.
असं आता तिच्यावरती तो ओरडतो आणि तिथून ती साडी ठेवून जातो. आता ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं की अर्णव इतकं सगळं करूनही तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. तेव्हा तो जाऊन गप्प त्याचं काम करत असतो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की मी काय करू मला खरंच कळत नाही. अर्णव सरांचा राग मी कसा घालू? या सगळ्या गोष्टींमध्ये अर्णव सर माझ्यावर चिडून बसलेत, पण त्यांचा राग मी घालवणार म्हणजे घालवणारच, काही झालं तरीही. तर इथे आता ईश्वरी ही रडत असते, परंतु नमू छान तयार होऊन येते. ती म्हणते की आई, तिने काळा ड्रेस घातलेला असतो. विचारते की मी कशी दिसते? तेव्हा आई म्हणते की हो, खूपच छान दिसतेस तू, सुंदर. मग त्यावर ती म्हणते की आई, मी निघते हा आता. त्यावर नमू म्हणते की मी लवकरच येते. त्यावर आता सुप्रिया म्हणते की हे बघ, लक्षात ठेव, तू जातेस तिथे ठीक आहे जा, पण लवकर परत ये हा. जास्त वेळ तिथे थांबू नको. आणि हो, अर्णव हा असेल तिथे, पण सगळ्यांसमोर जास्त बडबड बडबड करू नको. जेवढ्याच तेवढं बोल, जास्त काही बोलू नकोस. तेव्हा मग नमूला काहीच कळत नसतं की आई प्रत्येक वेळेला अशी का वागते. म्हणजे अर्णवच्या बाबतीत किंवा त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत असं का तिचं मत झालंय. नंतर मग ईश्वरी म्हणजेच आईला ती विचारते की आई, मला नक्की सांगशील का गं काय झालंय? गेले कित्येक दिवस मी बघते, तू ना काहीतरी माझ्यापासून लपवून ठेवतेस. काय आहे जे तू माझ्यापासून लपवून ठेवतेस, सांग ना. तेव्हा मग आई गप्पच असते. ती म्हणते की हे बघ, आता मी तुला काहीच सांगू शकत नाही नमू. नम्रता म्हणते की आई प्लीज असं बोलू नकोस ना, तू मला काही सांगत नाही याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. एक मनात गिल्ट लागतं की मी तुझी मोठी मुलगी असून तू मला काही सांगत नाही आहेस. काय आहे हे सगळं? प्लीज आई सांग ना मला. मी तुला प्रॉमिस देते की मी सगळं व्यवस्थित समजून घेईन, प्लीज सांग. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की हे बघ अगं नमू, असं करू नकोस बाळा, मी तुला वेळ आली की सगळं सांगेन, पण प्लीज आता मी नाही सांगू शकत. त्यावर नम्रता म्हणते की आई तेच मी तुला विचारते की तू आता का नाही सांगू शकत मला, सांग ना असं काय आहे. मी ना तुला आई वचन देते की मी सगळं काही व्यवस्थित समजून घेईन, पण प्लीज मला सांग तू. असं तू सांगत नाहीस ना, त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतं की मी कुठेतरी कमी आहे का, किंवा काही झालंय का जे तू माझ्यापासून लपवते. मी तुझी मुलगी असून त्यामुळे मला वाईट वाटतं का आई, प्लीज मला सांग. तेव्हा मग आता त्यावर लगेच सुप्रिया म्हणते की हे बघ नमू, मला कळतंय की तुला काय वाटतंय ते, परंतु तूही मला आता यावेळेला समजून घे की मला काय सांगायचं आहे ते. कारण की कितीही काही झालं ना तरीही आत्ता आत्ता तर मी तुला सांगू शकत नाही, पण आणि आजच्या दिवशी तर नकोच नको. त्यामुळे नक्कीच मी वेळ आल्यावर तुला हे सगळं नक्की सांगेन, पण प्लीज तोवर तू शांत राहा. म्हणजे मला ते विचारू नकोस तू की मी तुला काही सांगत नाही ते. त्यावर आता आई आता गप्प बसलेली असते. नमूला हे काय सांगावं किंवा काय बोलावं हे काहीच कळत नसतं. आता सुप्रिया नम्रताला शांत करते. ती म्हणते की हे बघ, आता तुला इश्यूकडे जायचं आहे ना, तिथे जा. मी तुला अजिबातच काही बोलत नाही, पण फक्त एवढंच की व्यवस्थित लवकर घरी ये. बाकी जे काही सांगायचं आहे ना ते मी तुला नंतर सांगेन. आणि हो, आणखी एक म्हणजे मी तुला वचन देते की ही जी काही गोष्ट आहे ती मी तुझ्यापासून लपवणार नाही. ही गोष्ट मी तुला नक्की सांगेन, फक्त योग्य वेळ आली की. आता मी ही सांगू शकत नाही, असं आई तिला बोलते आणि वचन देऊन तिथून निघून जाते. आणि नीट जा असंही तिला सांगते. तेव्हा मात्र इथे तिला खूप वाईट वाटलेलं असतं, पण नम्रता ठरवते की आई जरीही तू सांगत नसलीस ना तरीही मी इथून कुठल्या तरी जागेतून मी हे शोधून काढणारच. कारण तू जरी मला सांगत नाही, मी कोणाकडून तरीही हे सत्य शोधून काढणार म्हणजे काढणार. अशी आता नम्रताने इच्छा व्यक्त केलेली असते आणि ती तिथेच गप्प असते. कारण नम्रताला आईचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं असतं. नंतर ईश्वरी ही साडी नेसून आलेली असते, पण तिने सात्विकाने दिलेली काळी साडी नेसलेली नसते. त्यामुळे आजी तिच्याकडे बघते आणि अंजली विचारते की काय गं ईश्वरी, ही काळी साडी का नाही नेसलीस तू, ही साडी का नेसलीस? तेव्हा ईश्वरी गप्प असते. तिला काहीच बोलता येत नाही, पण मागून अर्णव येतो आणि अर्णव आल्याबरोबर तो त्या दोघींकडे बघत असतो. तेव्हा आजी अर्णवकडे बघते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की हे बघ चिंटू, तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय ते मला माहीत नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाहीये, परंतु एक गोष्ट नक्की की तिला जी मी काळी साडी दिली होती ती काळी साडी ही सात्विकाने दिली होती आणि तिची अशी इच्छा होती की तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला ती काळी साडी नेसायची आणि म्हणूनच मी तिच्याजवळ ती दिली होती. पण नक्की काय झालंय ते मला काही माहिती नाहीये. तुला जर असं वाटत असेल की मुद्दाम ती सगळं करत असेल तर तसं नाहीये.
ती काळी साडी सात्विकाची होती आणि आईची इच्छा जर तुला पूर्ण करायची असेल तर ईश्वरीला ती काळी साडी तू दे, असं आता तो बोलून दाखवतो. त्यावेळेला अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि ईश्वरी पण गप्प असते, ती पण काही बोलत नाही. कारण की आजीने अगदी बरोबरच अर्णवचा कान पिळलेला असतो आणि ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण की इतकं सगळं होऊनही सात्विकाची इच्छा ही त्याने पूर्ण केलेली नसते आणि म्हणूनच अर्णवचा राग हा आईच्या इच्छेपेक्षा मोठा होतोय असं वाटत असतं. इथे आता अंजली काहीतरी करत बसलेली असते. तेवढ्यातच राकेश रूममध्ये येतो आणि मग म्हणतो की किती गोड दिसावे एखाद्याने. तेव्हा ती म्हणते की अरे हे काय तिळाचे लाडू. म्हणूनच तो आता तिळाचा लाडू ती घ्यायला चाललेली असते. तेवढ्यातच राकेश म्हणतो की नको नको, अजिबात नको, हा तिळाचा लाडू तू खाऊ नकोस समजलं. तेव्हा मग ती म्हणते की का काय. तेव्हा तो म्हणतो की अगं हा गरम आहे ना, त्यामुळे तू खाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, पण मी बाकीच्यांना आजीला वगैरे तर देऊन येते. त्यावर तो म्हणतो की हो ठीक आहे चालेल. पण त्यानंतर ती म्हणते की हो पण तुम्ही हे असे तुम्हीही छान दिसताय आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण ना हे हलव्याचे दागिने ना आज चिंटू आणि ईश्वरीसाठी तयार करून घेतलेत. खूप छान दिसणार आहेत ते दोघं जण. आणि शिवाय आपल्याला पुढच्या वर्षी आपलं बाळही सोबत असेल ना संक्रांतीसाठी, त्यासाठी मग त्या बाळालाही आपण छान हलव्याचे दागिने असे तयार करून देऊया. या हलव्याच्या दागिन्यांमध्ये ना बाळ अशी खूप क्यूट दिसत असतात. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो अंजली, पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग ना फक्त तूच करू शकते संक्रांतीचं. ती आता हसायला लागते आणि नंतर कपाट उघडते. तेव्हा समोरच तिला त्या रेवडीचा डब्बा दिसतो. ती म्हणते की अय्या रेवडी, मला अगोदर सांगायचं ना, मला खूप आवडतात या रेवड्या. तेव्हा आता तो म्हणतो की थांब थांब अंजली प्लीज खाऊ नकोस ते. तेव्हा ती म्हणते की का काय झालं, मला तर ह्या खूप आवडतात. तेव्हा तो पटकन जाऊन तिच्या हातातून तो डब्बाच खेचून घेतो. मग ती विचारते की काय हो, असा डब्बा का खेचून घेतलात माझ्याकडून, जसं काय यामध्ये विषच आहे. तेव्हा तो पटकन बोलून दाखवतो की हो हो आहे ना, याच्यामध्ये विष आहे. असं ऐकल्यानंतर ती म्हणते की काय बोलताय तुम्ही, विष. तेव्हा तो म्हणतो की विष म्हणजे अगं एक्सपायर झालेला आहे हा डब्बा, त्यामुळे खाऊ नकोस. हरकत नाही, मी दुसऱ्या ऑर्डर केलेल्या आहेत, त्या लवकरच येतील, सगळ्यांसाठी मागवल्यात, त्यामुळे काळजी करू नको. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा असं आहे तर ठीक आहे मग. मग त्यावर तो म्हणतो की हो हो लवकरच तुलाही देतो मी, काळजी करू नकोस. मग ती म्हणते की तोपर्यंत हा या गुळाची वाटी म्हणजेच तिळगुळ द्या माझ्याजवळ, मी सगळ्यांना वाटून येते. तेव्हा तो म्हणतो की हो हो नक्की जा, तो वाटून ये, तोपर्यंत मी पण तिकडे येतो. आता त्याबरोबर तो रेवडीचा जो डब्बा असतो तो राकेश हा बघत असतो आणि म्हणतो की हा डब्बा आहे तो लवकरात लवकर मी माझ्या मिस इंदोरला देणार आहे. अंजली, माझ्या मिस इंदोरसाठी हा डब्बा आहे, त्यामुळे तुला मी हा खाऊ दिला नाही. काहीही झालं तरीही ईश्वरीला या रेवड्या मी खाऊ घालणार आणि बघ पुढे काय होतं ते. तर इथे आता अर्णव हा रूममध्ये आलेला असतो आणि जे काही घडलंय त्यामुळे त्याला जरा वाईट वाटत असतं. तर इथे आता राकेश मात्र ईश्वरीच्या येण्याची वाट पाहत असतो. ईश्वरी आता तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर आता अर्णवचं काय म्हणणं असतं हे तिला बघायचं असतं. अर्णव आता गप्प आणि बेचैन असतो. ईश्वरी आता तिथेच असते आणि अर्णव हा तिला म्हणतो की एक मिनिट, तुला असं वाटलं असेल की ही जी साडी आहे ही तुला मिळेल, आजीने सांगितले आणि आजीने मला बोलून दाखवलं म्हणूनच ही साडी जर तुला मिळेल असं तुला वाटत असेल तर नाही, असा गैरसमज अजिबातच करून घेऊ नकोस समजलं. कारण की ही साडी आहे ती माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि माझ्या आईचा आशीर्वाद तुला मिळावा अशी मला अजिबातच इच्छा नाही आहे. यु नो व्हॉट, तुला वाटेल किंवा घरच्यांना वाटेल की मी हे सगळं का वागतो, पण माझं रिझन व्हॅलिड आहे. माझ्या आईचा संसार ज्या बाईने उद्ध्वस्त केला, ज्या बाईने माझ्या आईला त्रास दिला, त्या बाईच्या मुलीला मी ही साडी, माझ्या आईची संक्रांतीची साडी अजिबातच नेसू देणार नाही. ही साडी मी तुला देणारच नाही आहे. किती काही झालं तरीही, तुला किती वाटलं ना तरी मी साडी देणार नाही आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणत असते की सर ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायची नाही साडी नका देऊ, परंतु एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमच्या आईच्या इच्छेचा अनादर करताय. काय ना, मी ही साडी घेतली कारण की मला माझ्या सासूची इच्छा जास्त महत्त्वाची होती. त्या आता इथे असत्या तर त्यांनी स्वतः मला हाताने ही साडी दिली असती, पण आता त्या इथे नाही आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही हे सगळं करून योग्य करताय तर ठीक आहे, तुमच्या जागी तुम्हाला बरोबर वाटत असाल, पण मला मात्र या सगळ्या गोष्टी आता अजिबातच आवडत नाही आहेत. तुम्हाला जे काही करायचे ते करा,
त्या सगळ्याची मोकळीक आहे तुम्हाला, परंतु तुम्हाला आता ठरवायचं आहे की काय करायचं आहे. ही साडी ही मला द्यायची की ती तशीच ठेवायची, तुमच्या आईची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची की अपूर्ण ठेवायची, हे सगळे तुमचीच इच्छा झाली. त्यामुळे काही झालं तरीही मी आता तुम्हाला अजिबात काही बोलणार नाही. तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करू शकता, असं ईश्वरी आता अर्णवला बोलते. अर्णव मात्र गप्प बसलेला असतो, कारण त्याला ईश्वरीचं ते बोलणं अगदी खटकलेलं असतं. ईश्वरी आता बाजूला जाते आणि त्याच वेळेला अर्णवला कळत नाही की आता मी काय करू. त्यामुळे अर्णव हा आईच्या फोटोजवळ येतो आणि तिच्या फोटोजवळ येऊन तो उभा राहतो आणि म्हणतो की आई, म्हणजे मला खरंच कळत नाही की मी काय करावं. या क्षणाला मला खरंच तुझी खूप आठवण येते. मला तू असतीस तर सगळं काही नीट सांगितलं असतंस की मी काय करू आणि काय नाही. तुला वाटत असेल की तुझा मुलगा असा का चिडतोय, पण त्याच्यामागे कारण आहे ना, की काही झालं तरीही त्या मुलीने म्हणजे तिच्या आईने तुझा संसार उद्ध्वस्त केला होता. मग अशा मुलीकडे मी ही साडी कशी देऊ तुझी, सांग ना मला. माझी इच्छाही नाही होणार आणि जर त्याचा तुला त्रास होत असेल तर. त्यामुळे तुझा त्रास वाचवण्यासाठी मी हे सगळं करतोय आणि ही जी साडी आहे तुझी ती मी तिला देत नाहीये, फक्त तुझ्यासाठी. तुला काहीही त्रास होऊ नये ना, त्यासाठी मी हे सगळं करतोय, असं आता तो बोलून दाखवत असतो. आणि त्यामुळे सात्विकाचा फोटो बघत बघतच त्याला खूप जास्त असं रडायला येत असतं. तो म्हणतो की आई, मला माफ कर, पण ह्या सगळ्या गोष्टी मी हँडल करू शकत नाहीये. किती काही झालं तरीही तुझी ही गोष्ट मी तिला सोपवू शकत नाही. आय एम व्हेरी सॉरी, असं म्हणून तो आता रडत असतो. तेव्हा तो म्हणतो की पण आई, मला एक गोष्ट समजत नाहीये की तू मिस इंदोरच्या बाजूने का बरं होकार दिला होतास. त्यावेळेला तिला आठवतं की गुरुजी घरी आले होते आणि गुरुजींनी घरी आल्यानंतर तिच्या बाजूने होकार दिला होता. म्हणजे हे सगळं करण्याच्या मागे तुम्ही बरोबर तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि गुरुजींनी सांगितलेलं होतं की ईश्वरीच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मीचं पाऊल पडलंय आणि त्यामुळे घर सगळं व्यवस्थित होईल, घराची भरभराट होईल, हे सगळं गुरुजींनी सांगितलेलं त्याला आठवतं. त्याचप्रमाणे जेव्हा नवरात्रीत देवीचा मुळवट भरायचा होता तेव्हा तो देवीचा मुळवट भरण्याचा मान हा सात्विकाच्या फोटोला देण्यात आला होता आणि सात्विकाने तो मान हा ईश्वरीच्या बाजूने कौल दिला होता आणि ते जे फूल खाली पडलं होतं ते सगळं काही ईश्वरीच्या बाजूने कौल होते. गुरुजी म्हणाले होते की अर्णव आणि ईश्वरीची जोडी ही अगदी उत्तम आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. आता अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ईश्वरीच्या बाजूने घडलेल्या असतात आणि आईच्या फोटोने देखील फूल खाली पाडून ईश्वरीलाच मान दिलेला असतो. हे सगळं सगळं आता त्याला आठवत असतं आणि त्यामुळे तो विचार करत असतो की मी काय करू. आणि याचबरोबर आता अर्णवच्या डोक्यामध्ये ते सगळं फिरत असतं आणि मग तो विचार करतो की खरंच आई, तू तिच्या बाजूने कौल दिलेस, मग मी काय करू, म्हणजे मी हे सगळं कसं हँडल करू. तू प्रत्येक वेळेला ईश्वरीच्या बाजूने कौल दिलायस, तू सूर म्हणून तिचा स्वीकार केलायस, असंच झालंय त्यावेळेला सगळ्यांना, तेव्हा तेच वाटलंय. मग आता आता काय करू मी, असा विचार आता अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यामुळे तो त्या फोटोकडे बघून रडत असतो. ईश्वरी बाजूला उभी असते आणि अर्णवची जी होणारी कुंडी असते ते ईश्वरीला अगदी बरोबर कळते. अर्णवला ईश्वरी म्हणते की एक काम करा, तुम्हाला असं वाटत असेल ना की हे सगळं खूप चुकीचं आहे किंवा मी ही साडी नेसू नये, तर तुम्ही नका काळजी करू, तुम्ही उगीच स्वतःला इतक्या त्रासात नका ठेवू. तुम्हाला हवं ना तर मी आजीशी बोलते आहे सगळ्यामध्ये, तुम्हाला गिल्ट वाटण्याची काहीच गरज नाही आहे. मी आजीशी बोलून घेते की म्हणजे मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगते. किती काही झालं ना तरीही तुमचा नसेल तरी आजीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी बोलते आजीशी जाऊन, असं म्हणून ईश्वरी पुढे जाणारच असते. तेवढ्यातच तो तिला थांब असा आवाज देतो. आता ती तिथे थांबल्यानंतर ईश्वरी ही विचार करते की आता काय, कारण ईश्वरीचा विश्वास असतो, तिने ठरवलेलंच असतं की काही झालं तरीही अर्णव सर हे मला विश्वासाखातर तरी साडी देणारच, कारण माझा विश्वास हा खूप जास्त आहे. अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीला तो ती साडी हातात देतो आणि म्हणतो की ही घे ही साडी. तेव्हा मग ती त्याच्याकडे बघतच बसते आणि अर्णव तिला म्हणतो की ही साडी आहे, ही माझ्या आईचा आशीर्वाद होता तुझ्याजवळ, असं म्हणतेस ना तू, मग ही साडी ही मी तुला देतो, म्हणजे या साडीचा माझ्या आईचा जो आशीर्वाद आहे तो तुला मिळाला असं झालं पाहिजे, असं वाटतंय ना तुला, मग या साडीचा आशीर्वाद नक्कीच तुला मिळेल. आता
ईश्वरी ही आईसाठी का होईना ही साडी तिला मिळाली याचा तिला आनंद होतो. अर्णव तिथून निघून जातो आणि माझ्या आईच्या इच्छेसाठी फक्त मी हे तुला देतोय असं अर्णव बोलून तिथून निघून जातो. की माझ्या आईचा आशीर्वाद तुला मिळावा अशी इच्छा होती ना, तर घे असं म्हणून साडी दिल्यामुळे तिला खूप बरं वाटतं आणि ती साडी हृदयाशी कवटाळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.